मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्या स्त्रियांना ना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं म्हणजे सौंदर्य म्हणलं तर म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे आपले केस। आणि आजकाल तर एवढं टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, त्यानंतर पाणी, बाकीच्या पण इतर गोष्टी असतात, जेवणा खाण्याचे पण आपल्या म्हणजे खूप जास्त अडल्ट्रेटेड फूड असतं आणि त्यामुळं हेअरफॉल होत असतो, पोल्युशन एवढं आहे। तर अशा सगळ्यामध्ये आपल्याला काय असतं की आपली स्किन चांगली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपले केस चांगले पाहिजेत। आणि प्रत्येक स्त्री, मी तर म्हणेन प्रत्येक जण, आजकाल तर पुरुष पण केस आणि स्किनची खूप जास्त काळजी घेतात। तर तसंच सगळ्यांनाच या दोन गोष्टींची काळजी घ्यायची असते। तर मी काय त्याला अपवाद नाही, माझा पण कॉन्स्टंट प्रयत्न चालू असतो की मला छान कसं हेअर केअर रुटीन माझं अजून कसं छान करता येईल, स्किन केअर रुटीन अजून कसं छान करता येईल। आणि पहिल्यांदाच सांगते की आजचा व्हिडिओ बिलकुल स्पॉन्सर्ड वगैरे नाहीये, तर जे मी करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली मी तुमच्याबरोबर माझी हेअर केअर रुटीन जे आहे किंवा मी केसांची काळजी कशी घेते, केसांची निगा कशी राखते, तर ह्या गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आय होप की तुमच्यापैकी खूप जणांना ह्याचा उपयोग होणार, कारण की एकमेकांना आपण सांगूनच ह्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त कळत जातात। की जसं की आपण मैत्रिणींसोबत असतो तर त्यावेळेस आपण बोलतो, अगं तुझे केस किती छान दिसत आहेत, काय सध्या तू यूज करते, कुठला शॅम्पू, अच्छा तो का वगैरे, आपल्या असं गप्पा गोष्टी चालूच असतात, राईट। तर मी म्हटलं की मी जर हा व्हिडिओ बनवला तर त्याच्याशी तुम्ही खूप जण कनेक्ट करणार आणि खूप जणांना त्यातून माहिती सुद्धा मिळणार। तर एक 2-3 महिन्यांपासून तुम्ही माझ्याकडून ऐकलं असेल की आता मी हेअर केअर माझं चांगलं केलेलं आहे, मी काळजी घेते केसांची वगैरे वगैरे। तर गेले 2 महिने म्हणजे मी डिसेंबर, आय थिंक 26 डिसेंबरला मी हेअरकट केला होता। आणि हेअरकट करण्याचं कारण पण तेच होतं की मला वाटायचं की माझे केस खूप जास्त अनहेल्दी आहेत आणि ड्राय झालेले आहेत आणि म्हणजे वरती खूप सुंदर आहेत, दिसतात छान, पण खाली फुल म्हणजे काय म्हणतो आपण म्हणतो ना झाडूसारखे केस होतात। तर तसं वाटत होतं मला, बिलकुल छान हेल्दी वाटत नव्हतं। सो मी ठरवलं की केस कापायचे। तर माझं केस कापण्यामागचं महत्त्वाचं कारण तेच होतं। आणि त्यानंतर मी ठरवलेलं की आता मी केसांची व्यवस्थित काळजी घेणार, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करणार। तर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे, ऑइलिंग केलंच पाहिजे, पण कसं करायचं, कधी करायचं, किती वेळासाठी करायचं आणि कोणते प्रॉडक्ट्स यूज केले पाहिजेत, काय असलं पाहिजे त्या प्रॉडक्ट्समध्ये, या सगळ्या गोष्टी पण मी तुमच्याबरोबर आज व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। हेअर ऑइलिंग पासनं ते हेअर स्टायलिंग पर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे। तर आता पहिल्यांदा मला हेअर ऑइलिंग करायचं आहे। आणि हेअर ऑइल खूप जण आदल्या दिवशी रात्री करतात किंवा 2 दिवस आधी करतात किंवा प्रत्येकाचं वेगळं रुटीन असतं, पण मी म्हणेन की हेअर ऑइलिंग कधीच एवढ्या वेळासाठी करायचं नसतं। हेअर ऑइलिंग फक्त अर्धा तास किंवा 1 तास किंवा मॅक्स 2 तास करायचं असतं, त्याच्यापेक्षा जास्त केसांमध्ये तेल ठेवायचं नसतं, कारण की त्याच्याने काय होतं की स्कॅल्प मधले जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात आणि इट्स नॉट गुड फॉर युअर स्कॅल्प हेल्थ। म्हणजे जरी ते केसांसाठी तुमच्या चांगलं वाटत असेल तुम्हाला, तरी सुद्धा तुमच्या स्कॅल्पसाठी ते चांगलं नसतं। म्हणून मी हेअर ऑइलिंग जे आहे ते 1.5 ते 2 तास आधी करायचा प्रयत्न करते। तर आता मी कुठलं ऑइल यूज करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर मी हे ऑर्गॅनिक आमला की ऑइल जे आहे, तर हे मला ना इथे अमेझॉनवरती मिळालं। आता तुम्ही जर का भारतात असाल तर तुम्हाला खूप छान ऑप्शन आहे की तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स घरी आणून ते उकळून तेलामध्ये छान तुम्ही घरगुती तेल बनवू शकता, पण मला ते सगळं इथं शक्य नाही आहे अमेरिकेमध्ये, सगळ्या गोष्टी मला मिळणार सुद्धा नाहीत। तर म्हणून मग मी काय करते की हे मी ऑइल घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरची जी इन्ग्रेडियंट लिस्ट आहे ना, तर ती सगळी मी चेक केलेली आहे आणि मला जे जे पाहिजे ते ह्याच्यामध्ये आहे। जसं की मी तुम्हाला 2-3 हे सांगते, 2-3 ऑइल कुठले कुठले मला हवेत ते सांगते। पहिलं एकतर म्हणजे कॅस्टर ऑइल पाहिजेच पाहिजे, त्याच्याने स्कॅल्प क्लीन राहते। जर स्कॅल्प क्लीन असेल तर जे आपल्या केसाचे रूट्स असतात ते क्लीन राहतात आणि त्याच्याने स्ट्रॉंग होतात केस, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्यानंतर ब्राह्मी पाहिजे, जे की आपल्याला पहिल्यापासून आपल्या घरामध्ये आपण ऐकतच आलेलो आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आमला म्हणजे आवळा, आवळा किती चांगला आहे केसांसाठी हे पण सगळ्यांना माहितीच आहे, तर ते पण मला हवंच होतं। बाकी तर ह्याच्यामध्ये होहोबा ऑइल आहे, सेसमे ऑइल आहे, अशी भरपूर प्रकारची, बघा एवढी मोठी इन्ग्रेडियंट लिस्ट आहे। आणि हे जे आहे ना हे फुल ऑर्गॅनिक ऑइल आहे, ह्याच्यामध्ये काहीही ऍडिशनल काही नाहीये, पूर्णतः केमिकल फ्री आहे। तर एनिवेज, तर हे माझं ऑइल आहे, तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते,
म्हणजे जे अमेरिकेत राहतात त्यांच्यासाठी उपयोगी होईल. आणि ह्याच्याच बरोबर मी अजून एक ऑइल ऍड करते आणि ते म्हणजे हे ऑइल. तर हे जे आहे ते आहे रोजमेरी ऑइल आणि हे पण मी अमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आहे. एकदम ऑर्गॅनिक ऑइल आहे आणि हे पण मी यूज करते आणि हे पण. तर हे माझं कॅरियर ऑइल आहे आणि हे माझं मेन ऑइल म्हणू शकतो असं, कारण की नुसतं रोजमेरी ऑइल तुम्ही यूज नाही करू शकत. सो हे दोन मी टुगेदर ऑइलिंग करते. आता ऑइलिंग करताना आपल्याला एकदम भसाभस तेल नाही लावायचं आहे. आपल्याला ड्रॉपरनी फक्त काही काही ठिकाणी एक 4 ते 5 असे थेंब टाकून घ्यायचे आहेत जिथे जिथे तुम्हाला वाटतं की ते ऑइलिंग करणं गरजेचं आहे. मोस्टली मला असं वाटतं की आपला जो हा क्राऊन एरिया असतो तर त्या एरियामध्ये ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं, कारण की तिथेच जास्त हेअरफॉल होतो. आणि आता त्याच्यानंतर हे जे रोजमेरी ऑइल आहे तर ते पण मी टाकून घेते. तर आता काही काही जण कसं डायरेक्ट हाताने मॉलिश करतात, तर मी तसं नाही करत. माझ्याकडे हे छानसं असं मॉलिशचं टूल आहे, हे असं होल्ड करू शकतो आपण आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला हे केसामध्ये ठेवायचंय, एकदम जेंटल प्रेस करायचंय आणि गोल फिरवायचंय फक्त. सो जेव्हा पण तुम्ही असं मॉलिश करायला स्टार्ट करताना ऑलरेडीच तुम्हाला झोप आल्यासारखे डोळे ऑटोमॅटिक मिटतात. तर ते जे मसाजिंग टूल आहे तर ते बघून तुम्हाला वाटत असेल की ते खूप जास्त पॉइंटी आहे किंवा टोचत असेल स्कॅल्पमध्ये किंवा लागत असेल, तर तसं अजिबात नाहीये. खूप जास्त सॉफ्ट आहेत ते, त्याचे जे ब्रिसल्स आहेत ते. तर आता मी पूर्ण हेअर ऑइलिंग करून घेतलेली आहे आणि मी फक्त ना रूट्समध्ये ऑइल लावलंय, इथे ऑइल नाही लावलेलं, कारण की इथे जर का ऑइल लावलं तर केस खूप जास्त ड्राय होतात वॉश केल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते तुम्हाला स्कॅल्प क्लीन करायची आहे, स्कॅल्पला तेल लावायचं आहे आणि शॅम्पू सुद्धा स्कॅल्प क्लीन करण्यासाठी वापरायचा आहे. त्यानंतर अजून एक टिप म्हणजे की केस बांधण्यासाठी हा सॅटिनच्या कापडाचा बनलेला जो हेअर टाय आहे तो यूज करायचा, ट्राय करायचा, कारण की ह्यानी काय होतं की केस बिलकुल तुटत नाहीत आणि प्रत्येक केस एकसारखा एका लेंथचा राहतो. तर केसांमध्ये ब्रेकेज खूप जास्त होतं. आपण जर का साधे हेअर बँड, रबर बँड असे वापरले तर त्याच्यानी जेव्हा तुम्ही रबर बँड काढता तर त्यावेळेस खूप जास्त केस तुटतात आणि मग अनइवन लेंथचे होतात. त्यामुळं आपल्याला जर का ब्रेकेज टाळायचं असेल तर तुम्हाला असा सॅटिनचा हेअर बँड वापरावा लागेल. आणि आपल्याला आता अर्धा तास हे असंच ठेवायचं आहे डोक्याला तेल, अर्धा ते 1 तास मिनिमम असं. आणि मग हेअर वॉश करताना मी काय काय गोष्टी फॉलो करते तर त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. आता अर्धा 1 तास झाला असेल आणि मी माझी जी घरची कामं होती ती सगळी आवरून घेतली आणि आता मी हेअर वॉश करणार आहे. तर तुम्हाला हेअर वॉश करताना पण काही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ज्या की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला शॅम्पू जो यूज करायचा आहे तो सल्फेट फ्री शॅम्पू घ्यायचा आहे, कारण की तो म्हणजे हार्श नसतो केसांवरती आणि त्याच्याने काय होतं की केसाचा जो एंडचा भाग असतो ना तो जास्त ड्राय आउट होत नाही. तर त्यामुळे मग सल्फेट फ्री शॅम्पू यूज करणं गरजेचं आहे. आता मी जो यूज करते तो हा आहे बायोलेज म्हणू शकतो, प्रोफेशनल, मला माहिती नाही कसं प्रोनाऊन्स करायचं ते, पण हा खूप मोठा ब्रँड आहे, ह्याचं हेअर कलर्स वगैरे सगळंच मिळतं. तर हा ना कलर लास्ट शॅम्पू आहे, तर मी जनरली हा यूज करते. आता ह्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचा आहे छानसा असा कंडिशनर, किंवा हवा असेल तर तुम्ही हेअर मास्क पण यूज करू शकता. तर त्याच्यासाठी मी यूज करते हे आर्गन ऑइल ॲलो हेअर मास्क. तर जे कुठलं हेअर मास्क तुमच्याकडे इझिली अवेलेबल असेल तर ते हेअर मास्क तुम्ही चूज करू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि कसं आहे की ट्रायल अँड एररच आहे, 2-3 गोष्टी यूज करून बघायच्या, त्यातलं जे तुमच्या केसांना जास्तीत जास्त सूट होतंय तर ते सिलेक्ट करा. असं होणार नाही की जे मला सूट करतंय तेच तुम्हाला पण सूट करेल, असं नसतं. प्रत्येकाची बॉडी टाईप, हेअर टाईप, स्किन टाईप हे सगळं वेगळं वेगळं असतं. पण मी सध्या तरी हे यूज करते. तर पूर्ण केस वॉश करून झाल्यानंतर जसं आपण कंडिशनर लावतो तर तो कंडिशनर म्हणून मी हे हेअर मास्क लावते आणि 5 ते 7 मिनिटांनी हेअर मास्क सुद्धा वॉश करून घेते. आता हेअर मास्क लावताना तुम्हाला केसांच्या रूट्सना किंवा क्राऊन पार्टला लावायचं नाहीये, म्हणजे केसांच्या मध्यापासून ते एंड पर्यंत असं तुम्हाला हेअर मास्क लावून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे की केस धुताना जे वॉटर टेम्परेचर असतं, म्हणजे शॉवरनी जर का तुम्ही आंघोळ करत असाल तर जे वॉटर टेम्परेचर असतं ते खूप जास्त हॉटला ठेवायचं नाही. एकदम ल्युकवॉर्म वॉटर पाहिजे. थोडंसं कोल्ड साईडला असेल तरी चालेल, कारण की खूप जास्त हॉट वॉटर असेल तर त्यांनी ऍडव्हर्स इफेक्ट होतात आपल्या स्कॅल्पवरती. त्यामुळं केस धुताना कायम ल्युकवॉर्म वॉटर किंवा थोडंसं थंड साईडला जे पाणी असतं तर तेच पाणी यूज करायचं. त्याच्यानंतर केस धुताना 2 वेळा शॅम्पू करायचे. पहिल्यांदा एकदा शॅम्पू करायचा, रिन्स करायचं आणि मग सेकंड टाइम शॅम्पू करायचं. शॅम्पू करताना तुमच्या ह्या केसांना बिलकुल शॅम्पू लावायचा नाही. केस असे शॅम्पू लावून कधीच असे चोळायचे नाही. जस्ट स्काल्पला शॅम्पू करायचं आणि जेव्हा तुम्ही वॉश करणार हेअर तर ऑटोमॅटिक त्याच्यावरनं साबणाचं पाणी जातं आणि त्याच्याने तुमचे केस ऑटोमॅटिक क्लीन होतात. ते असे रब करून क्लीन करायची गरज नाही. तर प्लीज तसं करू नका, त्याच्याने केस खूप जास्त ड्राय आणि डॅमेज होतात. सो आय एम नॉट एक्सपर्ट हेअरस्टायलिस्ट ऑर एनिथिंग, पण जस्ट मला जेवढी नॉलेज आहे, मला जे माहिती आहे, जे मी डे टू डे लाईफमध्ये करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता माझं मस्त आवरून झालेलं आहे, हेअर वॉश वगैरे झालेलं आहे आणि हेअर मी एअर ड्राय करते. मी कधीच काय म्हणायचं ते ब्लो ड्रायर वगैरे असतं ना, त्यांनी मी कधीच हेअर ड्राय करत नाही, कारण की त्यांनी काय होतं की केस एकदम फास्ट ड्राय आउट होतात. तर तसं नाही करायचं. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एअर ड्रायच प्रेफर करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे केस कधीच ओले असताना विंचरायचे नाहीत, कोंब करायचे नाहीत, कारण की त्यांनी काय होतं लगेच केस तुटतात. कारण की त्याचं एक म्हणजे रिझन आहे की केस जेव्हा आपण ओले करतो तेव्हा त्याचा बॉन्ड जो असतो केसांचा तो खूप जास्त नाजूक असतो. तर तुम्ही जरा जरी ताणला, जरा जरी ओढला तरी तो लगेच तुटायची शक्यता असते. तर त्याच्यामुळं केस कधीच ओले असताना विंचरायचे नाहीत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ना, एकाच व्हिडिओमध्ये मी सगळ्या टिप्स हेअर केअरच्या देण्याचा प्रयत्न करतेय. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून अशा कुठल्या गोष्टी बघायला आवडतील हे पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर आता कसं आहे की मला जर का कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही फंक्शन असेल तरच मी केसांचं स्टायलिंग करते. अदरवाईज मी केसांना स्टायलिंग वगैरे करत नाही. पण एक चांगली गोष्ट आहे की जेव्हा केव्हा मी हेअरस्टाईल करते, स्टाईल म्हणजे हेअरस्टाईल नाही, म्हणजे जेव्हा केव्हा मी केसांना हीट अप्लाय करते, कर्ल्स करते, स्ट्रेटन करते, तर त्यावेळेस माझे केस परत नेक्स्ट माझ्या हेअर वॉश पर्यंत जसेच्या तसे राहतात. सो खूप चांगली गोष्ट आहे ती. मला वारंवार या सगळ्या गोष्टी नाही कराव्या लागत, हीट अप्लाय नाही करावी लागत. एकदाच केली की नेक्स्ट हेअर वॉश पर्यंत माझे केस तसेच चांगले स्ट्रेट किंवा कर्ल किंवा वॉट एव्हर तसे छान राहतात. म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच गोष्टी शेअर करते, म्हणजे हेअर ऑइलिंग पासून ते स्टायलिंग पर्यंत सगळं. तर म्हणून मग आज मी तुम्हाला हेअरस्टाईल कशी करते तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण पहिल्यांदा माझे केस पूर्ण ड्राय होऊ दे. तर आता माझे केस एअर ड्राय झालेले आहेत आणि मी व्हॉइस ओव्हर करते. त्याचं कारण म्हणजे की बाथरूममध्ये एक्झॉस्टचा खूप जास्त आवाज येत होता म्हणून. तर मी हेच सांगते की काही न करता माझी जी बोटं आहेत ती इझिली केसांमध्ये रन होत आहेत. केस पण काही तुटत नाही आहेत आणि एकदम स्मूथ झालेले आहेत केस. तर ही जी आहे ती माझी या कंपनीची स्ट्रेटनिंग आयन आहे. आणि हा जो आहे तो हीट प्रोटेक्टंट स्प्रे आहे. तर तुम्ही कुठलाही हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरू शकता, पण माझ्याकडे जो आहे तो आहे ट्रेसमे या कंपनीचा. त्याच्यावरती हीट टेमर असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि मी हा खूप आधीपासून वापरते, मला खूप चांगला वाटतो. आणि जेव्हा केव्हा तुम्ही कुठलंही हीटिंग टूल वापरता केसावरती तर त्यावेळेस तुम्हाला हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरणं खूप जास्त गरजेचं आहे. यू कॅन नॉट स्किप दॅट स्टेप. केसांचं नॉमिनल असं पार्टिशनिंग करून घेतलेलं आहे, 4 पार्ट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आता 1 बाय 1 मी त्याच्यावरती स्ट्रेटनिंग आयन पण फिरवून घेणार. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा स्प्रे पण मारू शकता बिफोर यू स्टार्ट स्ट्रेटनिंग दॅट सेक्शन. आता स्ट्रेटनिंग करताना सुद्धा मला बिलकुल असे एकदम स्ट्रेट म्हणजे पिन स्ट्रेट म्हणतात ना तसे केस मला बिलकुल आवडत नाहीत, कारण की ते नॅचरल दिसत नाहीत. मला जास्त करून नॅचरल लुक हवा असतो, त्यामुळे मी एकदम थोडंसं स्ट्रेटनिंग करते. तर आता माझे केस स्टाईल करून झालेले आहेत आणि पहिल्यांदा कसे होते की असेच होते बऱ्यापैकी, पण फक्त जर असे म्हणजे काय म्हणे फुगले होते जास्त. तर म्हणून मग व्यवस्थित दिसण्यासाठी मी असे स्टाईल करते आणि खूप कमीत कमी हीट वापरते. सगळ्या केसांवरून एकदा मी फ्लॅट आयर्न फिरवते आणि दॅट्स ऑल. जास्त काहीच करत नाही, कारण की केस आतून सुंदर पाहिजेत, ना की नुसते हीट आणि ह्यानी करून. सो म्हणून मी त्याच्यावर जास्त भर देते. पण
पण जनरली मी असे ठेवते केस, एक साईडला भांग करते आणि बघू शकता तुम्ही इथले केस केवढे छान बाउन्सी झालेले आहेत, असे खूप छान बाउन्सी झालेले आहेत. आणि त्यामुळे काय होतं की केसांचा व्हॉल्यूम पण खूप छान दिसतो. बेसिकली हा आता माझा सगळा नॅचरल व्हॉल्यूम आहे, नाहीतर मग भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे वगैरे पण मिळतात ज्याच्याने तुम्ही केसांचा व्हॉल्यूम वाढवू शकता. पण आत्ता जे आहेत हे म्हणजे फुल नॅचरल असे आहेत केस. आणि मला असे छान हेल्दी हेअर ग्रो करायचे आहेत आणि लॉंग हेअर हवे आहेत मला. सो आता मी केस मस्त वाढवणार आहे. आणि मागून बघायचं झालं तर मागून असे दिसत आहेत केस, एकदम हेल्दी आणि छान. तर असं माझं हेअर केअर रुटीन आहे आणि आज मला हे हेअर केअर रुटीन तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. माझं हेअर केअर रुटीन ऑइलिंगपासनं ते स्टायलिंगपर्यंतचं सगळं बघायला तुम्हाला नक्की आवडलं असणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.